शहराचे विद्यमान आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंकी आपलं मनोगत व्यक्त करतात। सर्वांना विनंती, कोणी जागेवरून उठायचं नाही, अगदी मोजकी भाषण आता शेवटची शिल्लक राहिलेली। पावसात भिजू तेव्हाच आपण मातीत रुजू शकू आणि मुंडे साहेबांचा विचार प्रवाहित करू शकू। व्यासपीठावरील महायुतीच्या उमेदवार गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या राजकीय वारसदार आदरणीय पंकजाताई मुंडे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनुभाऊ, व्यासपीठावरील सर्व आजी माजी आमदार, व्यासपीठावरील विविध पक्षाचे राजकीय नेते, मोठ्या बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, तरुण मित्र, पत्रकार मित्र, मीडियाचे प्रतिनिधी, येत्या 13 तारखेला मतदान करून पुढच्या 5 वर्षाचा खासदार आपल्याला निवडायचा आहे। देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याचं काम खासदार करणार आहे। आणि म्हणून मला सर्वप्रथम आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करायची आहे की उमेदवार, आपला महायुतीचा उमेदवार तुलना केली तर सर्व बाबतीत सुशिक्षित आहे, कार्यक्षम आहे, मंत्रिपदाचा अनुभव आहे, महाराष्ट्राला जलशिवार योजना त्यांनी दिली, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना त्यांनी दिली। आणि म्हणून अशा कार्यक्षम, सक्षम उमेदवाराच्या पाठीशी हा संपूर्ण बीड जिल्हा एक संघपणे उभा आहे। हे 13 तारखेच्या मतदानातून आणि 4 जूनच्या मतमोजणीतून आपल्याला सिद्ध करून द्यायचं। या ठिकाणी अनेकांनी आपले विचार मांडले। मी मराठा आरक्षणाच्या संदर्भात थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे। या गेल्या कित्येक वर्षापासून चालू असलेल्या मराठा आंदोलनामध्ये सर्वात पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील साहेबांनी मागणी मांडली की आमच्या जुन्या नोंदी ह्या तपासा आणि ज्या नोंदी सापडतील त्यांना आरक्षण द्या। शिंदे सरकारने ही योजना, ही मागणी उचलून धरली, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आणि आज महाराष्ट्रामध्ये 60 लाख नोंदी सापडलेल्या आहेत। एका कुटुंबात जर 5 ते 7 व्यक्ती जर धरल्या तर महाराष्ट्रातल्या 4 कोटी मराठा समाजाला आज कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 70,000 लोकांना कुणबी प्रमाणपत्र त्याचं वाटप झालेलं आहे। आणि म्हणून ही मागणी मान्य झाली। काकांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि म्हणून 10% आरक्षण सरकारने विशेष अधिवेशन बोलून एकमताने ठराव मंजूर करून मागासवर्ग आयोगाची स्थापना करून 100% सर्वेक्षण करून हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीचा वरती उपाय करून हे आरक्षण दिलेलं आहे। आणि म्हणून कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे। तिसरा प्रश्न आहे सगळ्या सोयऱ्याचा। त्याच्या बाबतीत प्राथमिक अधिसूचना सरकारने गॅझेटमध्ये प्रसिद्ध केलेली आहे। त्याच्यावरती 6 लाख आक्षेप आलेले आहेत। या आक्षेपाचं निराकरण करायचं, आक्षेपकर्त्याला हेरिंग द्यायची, सुनावणी द्यायची, त्याचं म्हणणं ऐकून निर्णय द्यायचा, ही प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये चालू आहे।
आणि ही प्रक्रिया पूर्ण करायला महिना 2 महिन्याचा अधिकचा कालावधी लागणार आहे. परंतु सरकारची सकारात्मक भूमिका आहे की सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आम्ही आरक्षण देऊ. आणि म्हणून या संदर्भात मराठा समाजाच्या माणसांनी किंवा तरुणांनी स्वतःचा बुद्धिभेद जो निवडणुकीच्या काळामध्ये केला जातोय तो करून घेऊ नये आणि एक सक्षम उमेदवार म्हणून उद्या या मागासलेल्या बीड जिल्ह्याचा आपल्याला विकास करायचा आहे. काकांनी सांगितल्याप्रमाणे बाहेरच्या विभागामधून आपल्याकडे पाणी आणायचंय. बीडचा रेल्वे मार्ग पूर्ण करायचा आहे येत्या वर्ष 1.5 वर्षात. यामध्ये 10,000 लोकांना रोजगार देणारा उद्योग उभारायचा आहे. मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल आपल्या उमेदवारांनी अतिशय चांगल्या घोषणा या निवडणुकीच्या निमित्तानं केलेल्या आहे. आणि म्हणून मला अधिक काही न बोलता आपल्या सर्वांना विनंती करायची आणि महायुतीतल्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करायची की आतापर्यंत आपण एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढवलेल्या आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये एकमेकाच्या विरोधात संघर्ष करून या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत. परंतु आता राज्यामध्ये ही महायुती झालेली आहे आणि मागच्या 6 महिन्याचा जर विचार केला तर हजारो कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाने या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेला आहे. आणि म्हणून आता गावागावामध्ये महायुतीला पाठिंबा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेण्याची गरज आहे. आणि निश्चितपणानं आपसातले मतभेद, पक्षीय मतभेद, आपल्या सर्वांना प्रत्येकाला राजकीय महत्वाकांक्षा आहेत. जरा राजकीय महत्वाकांक्षेला थोडा आवर घाला. जर काही भविष्यात मिळायचं असेल तर ते महायुतीतूनच मिळणार आहे याची जाणीव सर्वांनी व्यासपीठावर बसलेल्या सर्वच नेते मंडळींनी ठेवावी. आणि एकजुटीनं आणि एकमतानं मी पहिल्यांदा मुलाखत देताना सांगितलं होतं की संपूर्ण देशामध्ये विक्रमी मतांनी पंकजाताई विजयी होतील. हे निश्चितपणानं घडणार आहे. बीड जिल्ह्यातली शुद्ध राजकीय जनता जिनं आतापर्यंत या ठिकाणी 1952 पासूनचा इतिहास बघितला तर एकदा ब्राह्मण समाजाला खासदार म्हणून निवडलेलं आहे. इथं वाणी समाजाचा खासदार झालाय. इथं अत्यल्प लोकसंख्या असलेल्या तेली समाजाला 3दा खासदार पद मिळालंय. आणि म्हणून हा बीड जिल्हा जातीपातीच्या राजकारणाला कधी बळी पडला नाही हे चित्र आहे, हा इतिहास आहे. आणि परत एकदा 13 तारखेला कमळाच्या चिन्हावरती मतदान करून आपल्याला आपल्या या जिल्ह्याची जी परंपरा आहे ती जपण्याचं काम करायचंय. आपण सर्वांनी लाखोच्या मताने पंकजाताईंना विजयी करावं एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सन्माननीय आमदार सुरेश अण्णा धस साहेब आपलं मनोगत व्यक्त करतात.